आपण फक्त एक विचार करूया. एक 200 किलोचा, पूर्ण वाढ झालेला आणि प्रचंड ताकदवान असा वाघ. तो अगदी कसलाही आवाज न करता एका माणसावर हल्ला करतो. बापरे, नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. हो ना. आणि समोर कोण आहे, तर एक 10-12 वर्षांची लहान मुलगी. तिच्याकडे बंदूक नाही, कोयता नाही, मदतीसाठी लोक नाहीत. तिच्याकडे फक्त स्वतःचा आवाज आणि आजूबाजूचे काही दगड आहेत. अशा वेळी पुढे काय होईल? म्हणजे सर्वसामान्य तर्क तर हेच सांगतो की हा एक निश्चित मृत्यूचा प्रसंग आहे. पळून जाण्याशिवाय पर्यायच नाही. अगदी बरोबर. पण आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण ज्या माहितीचे आणि सत्यकथेचे विश्लेषण करणार आहोत, ती या सगळ्या तर्कांना पूर्णपणे खोटे ठरवणारी आहे. ही कथा आहे हाली रघुनाथ बरफसय्या मुलीच्या अफाट धैर्याची. आणि मला वाटतं आजचे आपले जे उद्दिष्ट आहे ते फक्त एका कथेची उजळणी करणे हे अजिबात नाहीये. नाही, अजिबात नाही. आपण हे समजून घेणार आहोत की त्या जीवघेण्या संकटाच्या वेळी मानवी मेंदू नेमका कसा विचार करतो, शिकारी प्राण्यांचं मानसशास्त्र कसे असते आणि धैर्याचा खरा अर्थ काय असतो. नक्कीच. पण हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्या जगाची ओळख करून घ्यावी लागेल जिथे ही भयानक घटना घडली. हो, कारण आपण शहरात राहणारी माणसे सुरक्षिततेला खूप गृहीत धरतो, पण हालीचं जग पूर्णपणे वेगळं आहे. एक्झॅक्टली. हाली ज्या ठिकाणाहून येते ते ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील हेतपाडा नावाचं छोटंसं गाव आहे. तसं पाहिलं तर तो एक आदिवासी पाडा आहे आणि हा संपूर्ण परिसर तानसा धरणाच्या आणि अतिशय घनदाट जंगलाच्या वेढ्यात आहे. आणि हेदपाडा हे नावच मुळात एका अत्यंत खडतर जीवनशैलीचं प्रतिनिधित्व करतं. हो, कारण तिथे राहणाऱ्या लोकांसाठी जंगल हा काही सुट्टीत जाऊन निसर्ग अनुभवण्याचा किंवा ट्रेकिंगचा भाग नसतो. त्यांच्यासाठी जंगल हा त्यांच्या उपजीविकेचा, जगण्याचा एक अत्यंत अपरिहार्य असा भाग आहे. आणि मला वाटतं या कथेचा पायाच इथे रचला जातो. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा हाली आणि तिची मोठी बहीण शकुंतला या दोघी जळण्यासाठी लाकडे गोळा करायला त्या घनदाट जंगलात गेल्या होत्या. सरपणासाठी जंगलात जाणे ही त्यांच्यासाठी रोजचीच गोष्ट होती. हो ना. कारण आपण विचार करू शकतो की लहान मुली जंगलात का गेल्या, तर त्यांच्याकडे स्वयंपाकासाठी गॅस किंवा दुसरी कोणतीही सोय उपलब्ध नसते. रोजची चूल पेटवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालावाच लागतो. हे भयानक आहे, पण त्यांच्यासाठी ते खूप सामान्य होतं. वन्य प्राण्यांचे हल्ले हा त्यांच्या आयुष्यातील एक कायमचा धोका असतो. बरोबर. पण त्या दिवशीचा तो क्षण मात्र अजिबात सामान्य नव्हता. अचानक कसलीही चाहूल न लागता एका वाघाने शकुंतलावर हल्ला केला. अरे बापरे. वाघाने तिचा पाय जबड्यात पकडला आणि तो तिला ओढत झाडीत नेऊ लागला. आपण फक्त या एका क्षणाची कल्पना करूया. चालता चालता अचानक साक्षात मृत्यूने आपला पाय पकडावा आणि आपल्याला अंधारात ओढून न्यावे. हे अतिशय भयंकर आहे, कारण वाघ हा निसर्गातील सर्वात चपळ आणि आक्रमक शिकारी मानला जातो. तो जेव्हा हल्ला करतो तेव्हा तो फक्त ताकदीचा वापर करत नाही, म्हणजे तो भक्ष्याला घाबरवून सोडतो. हो, तो अचानक हल्ला करून भक्ष्याला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सुन्न करून टाकतो. आणि शकुंतलाला झाडीत ओढून नेणे हे वाघाच्या शिकार करण्याच्या पद्धतीचं एक अत्यंत नैसर्गिक वैशिष्ट्य आहे. अच्छा, म्हणजे शिकार सुरक्षित जागी नेणे जेणेकरून कुणी व्यत्यय आणू नये. एक्झॅक्टली. आणि अशा वेळी तिथे उपस्थित असलेल्या कोणत्याही माणसाचा, अगदी मोठ्या माणसाचाही पहिला जैविक प्रतिसाद पळून जाण्याचाच असणार. जीव वाचवणे हे आपली नैसर्गिक प्रवृत्ती असते. आणि इथेच खरी रंजक गोष्ट आहे. हालीने जे केलं ते माणसाच्या नैसर्गिक प्रवृत्तीला पूर्णपणे छेद देणार होतं. तिने नेमका कसा विचार केला त्या क्षणी? तिच्या डोळ्यांसमोर तिच्या मोठ्या बहिणीला वाघ ओढून नेत होता. त्या 10-12 वर्षांच्या मुलीने विचार केला की जर ती मदतीसाठी गावात लोकांना बोलावण्यासाठी धावत गेली तर गाव खूप दूर आहे. तोपर्यंत वाघ तिच्या बहिणीला नक्कीच मारून टाकेल. हो, हे गणित तिच्या मेंदूने त्या सेकंदाच्या हजाराव्या भागात कसं मांडलं असेल याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो. तिने तिथून पळ न काढता आजूबाजूला पडलेले दगड गोळा केले. म्हणजे तिने शस्त्राविना लढा दिला. अगदी. स्वतःच्या पूर्ण ताकदीनिशी तिने मोठ्याने आरडाओरडा सुरू केला आणि वाघावर त्या दगडांचा मारा सुरू केला. तिने शारीरिक कुस्ती खेळण्याचा प्रयत्न केला नाही, तर केवळ वेळ आणि समयसूचकतेचा वापर केला. या कृतीमागील मानसशास्त्र खरोखरच अचंबित करणारे. कारण जेव्हा मानवी शरीर एखाद्या जीवघेण्या संकटाचा सामना करते तेव्हा आपल्या मेंदूतील अमिग्डेला नावाचा भाग अतिशय वेगाने सक्रिय होतो. अमिग्डाला म्हणजे ती भीतीची भावना नियंत्रित करणारी ग्रंथी ना? हो, ती एक प्रकारची आपल्या शरीराची अलार्म सिस्टीम असते.
तो क्षणार्धात मेंदूच्या तार्किक विचार करणाऱ्या भागाला बाजूला सारतो आणि शरीरात ॲड्रेनलिनचा पूर आणतो. यालाच आपण फाईट किंवा फ्लाईट रिस्पॉन्स म्हणतो. म्हणजे लढा किंवा पळ काढा अशी प्रतिक्रिया. अगदी बरोबर. आता गंमत अशी आहे की जेव्हा समोर वाघासारखा हिंस्त्र प्राणी असतो तेव्हा 99% वेळा मानवी मेंदू पळ काढा हाच पर्याय निवडतो. कारण ती सर्वात सोपी आणि नैसर्गिक प्रवृत्ती आहे आपली. हो, पण हालीच्या बाबतीत बहिणीचा जीव वाचवण्याच्या प्रबळ भावनेपोटी तिच्या मेंदूने पळ काढण्याचा पर्याय नाकारला आणि अत्यंत दुर्मिळ असा लढण्याचा पर्याय निवडला. पण थांबा, इथे मला एक मोठा प्रश्न पडलाय आणि तो अनेक श्रोत्यांनाही पडू शकतो. मेंदूने लढण्याचा निर्णय घेतला हे विज्ञानावरून आपण समजून घेतलं, पण तरीही एक वाघ आणि दगडांचा मारा. म्हणजे हे थोडं अविश्वसनीय वाटतंय, बरोबर? हो ना. एक वाघ जो एका फटक्यात माणसाचा जीव घेऊ शकतो, तो एका 10 वर्षांच्या मुलीच्या नुसत्या ओरडण्याने आणि दगडांनी का घाबरेल? शारीरिकदृष्ट्या वाघ तिला एका सेकंदात मारू शकला असता. हा अतिशय महत्वाचा आणि अचूक प्रश्न आहे. वाघ पळून जाण्यामागे हालीची शारीरिक ताकद नव्हती, तर प्राण्यांच्या मानसिकतेचे एक महत्वाचं सूत्र दडलेलं होतं. मी एक उदाहरण देतो म्हणजे स्पष्ट होईल. सांगा ना. समजा एक अतिशय सराईत चोर अनेक दिवसांच्या तयारीने एका घरात चोरी करायला शिरतो. तो अत्यंत शांतपणे काम करत असतो, पण अचानक त्याने खिडकी उघडल्याबरोबर एक प्रचंड मोठा सायरन वाजू लागतो. आता त्या चोराकडे घरातील माणसांना मारण्याची ताकद असते, पण तो काय करतो? तो पळून जातो. एक्झॅक्टली. कारण त्याचा मूळ प्लॅन जो शांततेत काम उरकण्याचा होता तो मोडलेला असतो आणि अचानक निर्माण झालेल्या आवाजामुळे तो गोंधळतो. अच्छा, म्हणजे वाघाच्या शिकारीच्या त्या नैसर्गिक प्रक्रियेत हालीचा आवाज हा त्या अलार्मसारखा होता. अगदी तंतोतंत. शिकारी प्राणी हे नेहमी दबा धरून अनपेक्षित हल्ला करण्यावर अवलंबून असतात. ते हल्ला करताना एका ठराविक प्रतिसादाची अपेक्षा करतात. म्हणजे भक्ष्य एकतर घाबरून सुन्न होईल किंवा पळून जाईल. बरोबर आहे. पण जेव्हा एक लहान मुलगी अचानक प्रचंड मोठा आवाज करते आणि दगडांचा मारा करू लागते, तेव्हा वाघाच्या शिकार करण्याच्या नैसर्गिक स्क्रिप्टमध्ये अडथळा निर्माण होतो. या अनपेक्षित आक्रमकतेमुळे वाघ गोंधळतो. आणि त्याला परिस्थितीचा अंदाज येत नाही. हो. शिवाय जंगलातील शिकारी प्राण्यांचे एक अत्यंत साधं आर्थिक गणित असते, ज्याला आपण कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस म्हणू शकतो. त्यांच्यासाठी कोणतीही छोटी दुखापतही परवडणारी नसते. म्हणजे दगडाने डोळ्याला किंवा नाकाला दुखापत झाली तर वाघाला पुढे शिकार करणे अशक्य होऊ शकते आणि जंगलात शिकार न मिळणे म्हणजे उपासमारीने मृत्यू. त्यामुळे वाघाने विचार केला की या भक्ष्यासाठी एवढा धोका पत्करणं योग्य नाही आणि त्याने तिथून पळ काढला. बापरे, हे स्पष्टीकरण खरोखरच डोळे उघडणारे आहे. म्हणजे हालीचा हा विजय तिच्या स्नायूंच्या ताकदीचा नव्हता, तर तिने अजाणतेपणे वाघाच्या मानसिकतेवर केलेला तो अत्यंत अचूक हल्ला होता. हो. तिने एका सेकंदात वाघाचे ते शिकारीचे गणित पूर्णपणे बिघडवून टाकले. यानंतर काय झालं असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. 2 लहान मुली, एकीचा पाय रक्तबंबाळ झालेला, वाघ कधीही परतू शकतो ही भीती. त्यांनी तो जंगलाचा रस्ता कसा पार केला असेल? तो अनुभव त्यांच्यासाठी अत्यंत भयंकर असणार. नक्कीच. पण या भयानक रात्रीनंतर या कथेला एक अतिशय वेगळे आणि मोठे वळण मिळते. आपण या कथेच्या दुसऱ्या बाजूकडे येऊया, कारण या अफाट शौर्याची दखल समाजाला घ्यावीच लागली. हो. तिला राष्ट्रीय सन्मान मिळाला ना? होय. 2013 मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हस्ते नवी दिल्लीत हालीला वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये तिला चक्क हत्तीवर बसवून सन्मानाने फिरवण्यात आले. हे खरोखरच खूप मोठं कौतुक आहे. अगदी. हेदपाड्यासारख्या एका अंधाऱ्या जंगलातल्या पाड्यावरून थेट देशाच्या राजधानीतील झगमगत्या जगात पोहोचण्याचा तिचा हा प्रवास थक्क करणारा आणि एका परीकथेसारखा वाटतो. तो प्रवास निश्चितच अभिमानास्पद आहे, पण आपण जर हे व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर तो जेवढा अभिमानास्पद आहे तेवढाच तो अस्वस्थ करणाराही आहे. अस्वस्थ करणारा ते कसं काय? कारण एका बाजूला राजधानी, तो भव्य राजपथ आणि हत्तीवरून काढलेली मिरवणूक, आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा ती मिरवणूक संपते तेव्हा हाली पुन्हा कुठे जाते? ती पुन्हा त्याच हेदपाड्यात जाते. आणि मला वाटतं हाच या संपूर्ण कथेतील सर्वात मोठा विरोधाभास आहे. आपण मगाशी म्हटलं होतं की आपण धैर्याचा सामाजिक अर्थही शोधणार आहोत. तो अर्थ इथेच दडलेला आहे. बरोबर.
वैयक्तिक सन्मान आणि सामायिक वास्तव्यात खूप मोठी तफावत आहे. हां, सन्मान खूप मोठा आहे हे नक्की. पण या पुरस्कारानंतर जेव्हा हालीची मुलाखत घेण्यात आली, तेव्हा तिने जे विचार मांडले ते आपल्या सर्वांना अंतर्मुख करणारे आहेत. तिने शिक्षणाबद्दल काहीतरी सांगितलं होतं ना? हो, ती अत्यंत स्पष्टपणे म्हणाली की मला स्वतःला शिक्षण घेता आले नाही, पण आजच्या मुलांनी आणि मुलींनी खूप शिकलं पाहिजे. ती पुढे असेही सांगते की संकटांना घाबरायचे नाही, तर त्यांचा सामना करायचा. एकीकडे ती इतका प्रगल्भ संदेश देते, पण दुसरीकडे ती अत्यंत कठू वास्तवाकडेही बोट दाखवते. आणि तोच या कथेचा सर्वात महत्वाचा समाजशास्त्रीय भाग आहे. म्हणजे पुरस्कार मिळूनही आयुष्य बदलले नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? एक्झॅक्टली. मेडल गळ्यात पडूनही तिचे आणि तिच्या गावकऱ्यांचे आयुष्य तसेच कष्टाचे राहिले. राष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले, पण त्यांच्या मूलभूत समस्या सुटल्या का? मला वाटत नाही सुटले असतील. आजही त्या भागात पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे, वेळेवर वीज नाही, सुरक्षित इंधनाची सोय नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर्जेदार शिक्षणाचा अभाव आहे. हे सगळं ऐकताना खरोखरच आतून कुठेतरी अस्वस्थ व्हायला होतं. याचा अर्थ असा होतो की आपण एका व्यक्तीच्या शौर्याला सलाम करतो, तिच्या गळ्यात पदके घालतो, पण ज्या दिवशी ती गावात परत येते तेव्हा तिला पुन्हा त्याच जंगलात सरपण आणण्यासाठी जावे लागते पुन्हा त्याच अंधाऱ्या वाटांवरून चालावे लागते. आणि प्राण्यांच्या दहशतीखाली रोजचा दिवस ढकलवा लागतो. देतो. पण त्याला लढण्यासाठी सुरक्षित शस्त्रास्त्र किंवा जगण्यासाठी सुरक्षित घर देऊ शकत नाही. नुसते मेडल गळ्यात अडकवणं हा व्यवस्थेचा एक प्रकारचा पराभव नाही का? हा विरोधाभास समजून घेणं खूप आवश्यक आहे. एखाद्या समाजाने केवळ पुरस्कार देण्यापुरती आपली जबाबदारी मानू नये. हालीचे धाडस ही तिची महानता आहे, पण तिच्या आजूबाजूची जी भयावह परिस्थिती आहे तो खरा आजार आहे. अगदी बरोबर. ज्या 10-12 वर्षांच्या वयात तिने हातात पुस्तके आणि पेन धरायला हवा होता, शाळेत जगाचं ज्ञान घ्यायला हवं होतं, त्या वयात तिने लाकडे गोळा करायला जंगलात जावे लागले. आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हातात दगड घ्यावे लागले. शिक्षणाची संधी न मिळणे ही त्या भागातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. म्हणूनच ती स्वतः न शिकू शकल्याची खंत अत्यंत प्रामाणिकपणे व्यक्त करते, पण पुढच्या पिढीने शिकावे अशी इच्छा प्रकट करते. ज्ञान आणि शिक्षण हेच तो जंगलाचा अंधार कायमचा दूर करू शकतात. नक्कीच. आणि या संपूर्ण चर्चेतून आपण एक अत्यंत सखोल धडाही शिकतो. संकटकाळी डगमगून न जाता संयम आणि धैर्याने काम घेतल्यास आपण मोठ्या संकटावरही मात करू शकतो. आता इथे संयम या शब्दाचा अर्थ नुसतं शांत बसणे असा नक्कीच होत नाही. हालीचा तो संयम म्हणजे मृत्यूसमोर उभा असताना आपल्या अमिगडालाने निर्माण केलेल्या जैविक भीतीवर नियंत्रण मिळवणे होते. बरोबर. रडत किंवा किंचाळत न बसता मेंदूला शांत करून परिस्थितीचा ताबा घेणे हे खऱ्या प्रगल्भतेचे लक्षण आहे. धैर्याचा अर्थ भीती नसणे हा होत नाही, तर भीती असूनही योग्य कृती करणे हा होतो. आणि हेच सूत्र आपण रोजच्या आयुष्यातही लागू करू शकतो. आज आपण जेव्हा अशा सत्यकथा समजून घेतो, तेव्हा त्यातून आपल्यासाठी काय संदेश आहे हे शोधले पाहिजे. हो, कारण हालीच्या जंगलातील वाघ हा प्रत्यक्ष प्राणी होता, पण आपल्या सर्वांच्या आयुष्यातही असे अचानक येणारे वाघ किंवा संकटे असतातच. जसे की मानसिक आरोग्याचे प्रश्न किंवा आर्थिक नुकसान. हो, किंवा व्यावसायिक जीवनातील अपयश असेल. जेव्हा अशा संकटांचा हल्ला अचानक होतो तेव्हा आपला मेंदू कसा प्रतिक्रिया देतो? आपण जबाबदारीत झटकून पळून जाण्याचा मार्ग निवडतो की हालीसारखा मेंदूवर संयम ठेवून त्या संकटाच्या डोळ्यात डोळे घालून उभे राहतो? हा प्रश्न खूपच वेधक आहे. आपण पाहतो की आजकाल लहानसहान अडचणींनी माणसं किती सहज खचून जातात. पण हालीची कथा आपल्याला एका नव्या दृष्टिकोनातून विचार करायला लावते. नक्कीच. आपल्याकडे नेहमी दोन पर्याय असतात. एकतर परिस्थितीसमोर हात टेकणे किंवा मग हालीसारखं आजूबाजूचे जे काही दगडरूपी पर्याय उपलब्ध असतील त्यांचा शस्त्रसारखा वापर करणे. माणसाकडे किती अद्ययावत संसाधने आहेत यापेक्षा त्याची इच्छाशक्ती आणि समयसूचकता किती प्रबळ आहे हे जास्त महत्त्वाचे ठरते. आणि त्याच वेळी आपण हेही विसरता कामा नये की समाजातील विविध दृष्टिकोन समजून घेणं किती गरजेचे असते. आज आपण मेंदूचे विज्ञान आणि प्राण्यांचे मानसशास्त्र पाहिले आणि सोबतच तिच्या आजूबाजूची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुद्धा पाहिली. सत्यकथा ही नेहमीच अनेक पदरांनी बनलेली असते आणि ते पदर उलगडणे हेच आपले काम असते. होय. मलाही अशी आशा आहे की या विश्लेषणामुळे आपण केवळ एका घटनेची माहिती मिळवली नाही, तर धैर्याचा वैज्ञानिक अर्थ आणि जगण्याच्या संघर्षाचा मानवी अर्थही समजून घेतला आहे. अगदी बरोबर. आपण आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत.
पण ही चर्चा संपवताना एक अत्यंत महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न मला इथे मांडायचा आहे. आपण सर्वांनीच यावर शांतपणे विचार करायला हवा. कोणता प्रश्न? एखादी व्यक्तीच्या असामान्य शौर्याचा गौरव करून आपण तिला पदके देतो, हे नक्कीच योग्य आहे. पण ज्या विषम, खडतर आणि सुविधा नसलेल्या परिस्थितीमुळे एका लहान मुलीला आपला जीव अशा प्रकारे धोक्यात घालावा लागला, ती परिस्थिती बदलण्याची जबाबदारी आपण कधी घेणार आहोत? शौर्याचं कौतुक करणं नक्कीच सोपं आहे, पण शौर्य दाखवण्याची वेळच कुणावर येऊ नये, असा सुरक्षित, समान संधी असलेला समाज निर्माण करणे हे आपले खरे आव्हान नाही का? यावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटू अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत.